तर उद्याचा जो गुरुवार आहे ना, तो मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. अशातच देवीच्या नैवेद्यासाठी आणि प्रसाद वाटण्यासाठी सुद्धा परफेक्ट असा पारंपरिक पदार्थ करूया. तर त्यासाठी सुरुवातीला पाववाटी साजूक तूप गरम केलं. त्यामध्ये पाववाटी खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे. मग त्यामध्ये 2 चमचे बदाम, काजूच्या पाकळ्या आणि 5 लवंगा हे सुद्धा व्यवस्थित तळू द्यायचं. आता इथे 1 वाटी तांदूळ घेतला, स्वच्छ धुवून यामध्ये घालायचा. 2 ते 3 मिनिटं परतू द्यायचं. गरम तांदळामध्ये 4 वाटी गरम पाणी घातलं. थोडंसं कालवून घ्यायचं. अगदी थोडासा खायचा पिवळा कलर घातला. व्यवस्थित कालवून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं भात शिजू द्यायचा. 10 ते 15 मिनिटांनंतर 80% भात शिजला. लगेचच झाकण उघडायचं. 1 वाटी साखर घातली. पुन्हा चांगलं मिक्स करायचं. 3 ते 4 मिनिटं असंच राहू द्यायचं. सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पूड घातली. व्यवस्थित असं कालवून घ्यायचं. मस्त असा देवीच्या नैवेद्यासाठी मऊसूद असा पारंपरिक सुगंधित साखर भात आपण तयार केला. त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.